सुंदर लक्ष्मी धबधबा। या धबधब्याच्या वरून आपण खाली पडणारे हे फेसाळ पाणी बघू शकतो। तसेच या धबधब्याच्या खाली सुद्धा जाता येते आणि धबधब्याच्या समोर जाऊन हा पूर्ण कोसळणारा असा सुंदर धबधबा सुद्धा बघू शकतो। हे ठिकाण आहे मढेघाट। पुण्यापासून साधारणतः 70 ते 80 किलोमीटर अंतरावर असलेले आणि वाहनाने 2 ते 2.5 तास लागतील एवढ्या अंतरावर हे आहे। गुगल मॅपवर याचे लोकेशन अचूक दाखवलेले आहे। 2 मार्ग आहेत जायला। आपण आत्ता जो रस्ता बघतो आहोत हा आहे खडकवासला मार्गे आणि दुसरा रस्ता हा आपल्याला नसरापूर मार्गे वेल्हे जाऊन तिथून पुढे जाता येते। म्हणजे आपल्याला वेल्हेला जायचं असतं आणि वेल्ह्याहून मढेघाट हा साधारणतः 18 किलोमीटर आहे। आता आपण हा जो परिसर बघतो आहोत हा खडकवासला धरणाचा परिसर आहे। येथून आपण पुढे जात असताना गोरे गावात जातो आणि गोरे गावात तिथे आपल्याला बरीचशी दुकानं आहेत, छोटे मॉल सारखी दुकानं आहेत। इथे बरीचशी वस्तू आपल्याला मिळू शकतात। खूप हॉटेल्स आहेत, पेट्रोल पंप आहेत। इथून आपण सरळ गेलो तर सिंहगडावर जातो आणि उजवीकडे जो रस्ता पानशेतला जातो त्या पानशेतकडे आपल्याला वळायचे आहे। या जागेला इथे डोंजे फाटा म्हणतात। हा बघा रस्ता समोर आहे। इथून सरळ गेल्यावर सिंहगडाकडे जाता येते आणि इथून उजवीकडे आपल्याला पानशेतकडे जायचं आहे। पानशेत रस्त्यावर जिथे खानापूर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे। रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे। मढेघाटापर्यंत कार जाऊ शकते, त्यामुळे आपण कार घेऊन जाऊ शकता। मध्ये वेंकीच लागते। वेंकीच्या फॅक्टरी नंतर आपण खानापूर गावात आल्यानंतर खानापुराहून डावीकडे एक छोटा घाट जातो जो पाबे गावातून जातो आणि पाबे घाट मार्गे जातोय। तिकडून आपल्याला वेल्ह्यात जायचे असते। आता इथून पुढे हा सुंदर रस्ता आपण एन्जॉय करा। आपण समोर बघतो आहोत सोनकीने नटलेला हा पाबे घाट। हिरवाईत जो पिवळा रंग दिसतोय ती सगळी सोनकीची फुलं आहेत। ही पाबे खिंड आहे। या पाबेच्या खिंडीच्या पलीकडे तिकडे समोर तोरणा राजगड आहे आणि वेल्हे आहे आणि या बाजूला इकडे सिंहगड, खडकवासला आणि पुणे आहे। त्या बाजूला आपण समोर तोरणा, इथे समोर राजगड, इथे छोटी पायवाट आहे, इथे सुद्धा छोटा ट्रेक आहे। खाली ह्याच रांगेमध्ये तो समोर सिंहगड दिसतोय आणि हा पाबे घाटाची खिंड।
हा पॉइंट फोटोग्राफीसाठी विशेष लोकप्रिय आहे. पुण्यातून तरुण मंडळी खास इथे येऊन फोटोशूटसाठी येतात. काही जण ड्रोन घेऊन येतात. बाईक राईड करणारे सुद्धा इथे येऊन खास विशेष करून थांबतात. सप्टेंबरमध्ये विशेषतः हा परिसर अतिशय सुंदर दिसतो, ज्या ठिकाणी कारवी, तेरडा आणि समोर सोनकी असा जांभळा, गुलाबी आणि पिवळ्या रंगात आणि हिरवाईवर नटलेला असा हा पॉइंट. पाबे घाट संपल्यानंतर सुंदर रस्त्याने आपण पाबे गावात येऊन पोहोचतो. इथे हा जो समोर रस्ता दिसतोय हा वेल्हे नसरापूर मार्गे येणार आहे. डावीकडे नसरापूर आहे, उजवीकडे आता आपण वेल्ह्याच्या रस्त्यावर वळण घेतलेलं आहे. इथून वेल्हे साधारणतः 6 ते 7 किलोमीटर आहे.
वेल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला अनेक शासकीय इमारती दिसतात आणि समोर तोरणा दिसतो. या ठिकाणी अनेक हॉटेल्स आहेत. चहा नाश्त्यासाठी ते थांबता येईल. वाटेत हा सुंदर धबधबा आणि त्याच्या आजूबाजूला असलेला हा प्लास्टिकचा धबधबा. वेल्हे गावातून उजवीकडे गेल्यानंतर इथे ह्या डावीकडे एक छोटीशी चढ लागते. इकडे गुंजवणी धरण आहे. या बाजूने आपल्याला वर जायचं आहे. इथून आता मढेघाट 18 किलोमीटर आहे. आम्ही सप्टेंबर 2025 मध्ये हा केलेला आहे. हा रस्ता आपण त्यावेळचा बघतो आहोत. रस्त्याची कंडिशन चांगली आहे. उजव्या हाताला गुंजवणी नदीवरचं गुंजवणी धरण आहे. धरणाच्या कडेकडेने आपल्याला पुढे मढेघाटापर्यंत जायचे आहे. उजवीकडे गुंजवणी धरणाचं पाणी आणि डावीकडे तोरणागडाची भिंत अशा सुंदर रस्त्याने आपला हा प्रवास सुरू होतो. वाटेत हे भट्टी नावाचे गाव लागते. पूर्वी फक्त इथपर्यंतच बस यायचे. इथून पायी जावं लागायचे किंवा बैलगाडीची वाट होती. आता इथे चांगला रस्ता झालेला आहे. इथून पुढे मात्र थोडा जो एक घाट आहे, भट्टीचा घाट, तिथे मात्र अजूनही काम चालू आहे. पावसाळ्यात आपण बघणारच आहोत पुढे की रस्त्याची कंडिशन अतिशय खराब आहे. छोटा पॅच आहे, 400-500 मीटरचा. त्या ठिकाणी फक्त काम कच्च्या स्वरूपात होते. हा बघा, हा पॅच इतका अवघड होता की तिथून आम्हाला व्हिडिओ शूट करता आलेला नाही. या भट्टी आणि तोरणाच्या खिंडीतून आम्ही बाहेर आलेलो आहोत. डावीकडे पूर्ण तोरणागड आहे, बुदलामाची आहे. धुक्यामुळे आणि पावसामुळे ते दिसत नाही. मागच्या वर्षी इथे आलो होतो. उजवीकडे पूर्ण कारवीची फुलं फुललेली होती. आता ती पुन्हा 7-8 वर्षानंतर येतात, म्हणून या वर्षी दिसली नाही.
आपण इथे आलेलो आहोत आता सिंगापूरच्या खिंडीमध्ये. सिंगापूर नाव ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, पण होय, इथे सिंगापूर खिंड आहे. इथून उजवीकडे गेल्यानंतर सिंगापूर गाव आहे, जिथून लिंगाणा चा ट्रेक करता येतो. समोर रायगड दिसतो आणि हा उजवीकडे गेलेला आहे तो सिंगापूरकडे गेलेला आहे. सरळ हा मढे घाटाकडे रस्ता चाललेला आहे. सिंगापूरचा उच्चार शिंगापूर आहे असे सुद्धा म्हणतात. सिंगापूरच्या खिंडीनंतर आपण इथे लगेचच येऊन पोहोचतो केळद गावात. केळद गावात नेहमी धुकेच असते. केळद ह्याच गावापासून आपल्याला मढे गाठायला जाता येते. केळद गावातील वस्ती दिसू लागली आहे. इथे गावात काही हॉटेल, होमस्टे आहेत, जिथे आपल्याला मुक्काम करायचं असेल, टेंट करायचं असेल तर इथे सोय असते. हा वन खात्याचा टोल आहे, पण आता सीझन नसल्यामुळे बहुधा इथे कोणी नाहीये. नाहीतर प्रति व्यक्ती 20 रुपये किंवा 50 रुपये अशा काही स्वरूपाचे काहीतरी इथे शुल्क आकारले जाते. इथून पुढे आता आपण मढे घाटाकडे निघालेलो आहोत. हा रस्ता तसा कच्चा आहे. रस्त्याची आणि पावसाची कंडिशन बघून आपण इथे कुठेही साईडला गाडी लावू शकता, ज्या ठिकाणी आपल्याला गाडी लावणे सुरक्षित वाटेल. दोन्ही बाजूला गाळाची माती आहे, त्यामुळे गाडी फसू शकते, म्हणून गाडी पार्क करताना तेवढं काळजी घ्या. पण इथून पुढे एक ऑफिशियल पार्किंग आहे. या धुक्यामध्ये जी दिसत नाही, डावीकडे ती पार्किंग आहे, जिथे बसेस इथपर्यंत येऊ शकतात. जिथून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आपण लक्ष्मी धबधब्यापर्यंत जाऊ शकतो. आता इथून पुढे हा कच्चा रस्ता आहे, इथे कार किंवा बस आणू नये. आमची बुलेट आहे, बाईक आहे, म्हणून इथपर्यंत येऊ शकते. तर आपण आता इथे येऊन पोहोचलेलो आहोत थेट मढे घाटाच्या अगदी जवळ. इथे हे हॉटेल आहे, 2 हॉटेल्स इथे आहे. खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था इथे होते. मढे घाटावर अगदी इथेच असलेले हे वेदांत हॉटेल. श्री अंकुश शिंदे माझे मित्र आहेत. गेली 15 वर्ष आम्ही त्यांच्याकडे येतो. प्रत्येक वर्षी एकदा किंवा दोनदा येतो. वैयक्तिक येतो, मोठे ग्रुप घेऊन येतो. राहण्याची सुद्धा व्यवस्था केळद गावात त्यांच्याकडे होऊ शकते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकरणात जेवणाची व्यवस्था ते करतात. घरी सुद्धा करू शकतात, इथेही करू शकतात. कपडे बदलण्याची व्यवस्था मागे त्यांनी केलेली आहे आणि ऑर्डरप्रमाणे गरमागरम ताजं महाराष्ट्रीयन जेवण इथे मिळतं. अंकुशदादा शिंदे यांचा नंबर मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण कोणत्याही ऋतूमध्ये इथे गेलात तरी राहण्या खाण्याची टेंटची व्यवस्था इथे होऊ शकते. हे माझ्या शेजारी जे आहेत ते आहे अंकुशदादा शिंदे. केळद गावात राहतात. केळद गावाचे माजी सरपंच आहेत.
नमस्कार, आपण आता मढे घाटावर आहोत. इथल्या ज्या वाटा जातात त्याची माहिती सांगतो. इथे गेल्यानंतर उजवीकडे जाऊन गेलो तर इकडे आपल्याला नाणेमाची वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट आहे. इथून वरून दुरून आपल्याला नाणेमाची वॉटरफॉल दिसतो. इथून आपण डावीकडे गेल्यानंतर इथून आपल्याला समोर मढेघाट धबधबा दिसेल. आणि इथे जी खाली वाट जाते आहे इथून आपण मढेघाटच्या धबधब्यात भिजण्यासाठी जायचं असेल तर इथून जाता येतं. आणि मढेघाट वरून बघायचा असेल धबधबा तर इथून वरून जाता येतं. तिथे आपल्याला हॉटेल दिसतं आहे. आणि इकडून आपण केळद गावातून येतो, जिथून आपली एंट्री होते. असं या मढेघाटाच्या पठारावरून वेगवेगळ्या वाटा आहेत. मढेघाटाच्या या पठारावरून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर नाणेमाची व्ह्यू पॉईंट आहे. इथून नाणेमाची वॉटरफॉल दिसतो, आपल्याला लांबून दिसतो. इथून आपल्याला तिथे जाता येत नाही. जाण्याचा तसा रूढ मार्ग नाहीये. शोधत गेलात तर 2 तासापर्यंत आपण पोहोचू शकाल. पण नाणेमाची जायचं असेल तर खालून कोकणातून गेलेलं उत्तम. ही सुरुवात आहे. इथून आपण आता नाणेमाची वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट बघायला जाणार आहोत. धुके खूप आहे त्यामुळे शक्यता खूप कमी आहे की इथून आपल्याला नाणेमाची दिसू शकेल. पण जाऊन बघूया आणि थोडा वेळ वाट बघूया. सुमारे 20-25 मिनिटं वाट पाहिली पण धुकं काही सरण्याचं नाव दिसत नव्हतं. त्यामुळे शेवटी आम्ही माघार घेतली. धुकं खूप दाट होतं आणि त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण परत जाऊया. पण आपल्याला माहितीसाठी म्हणून 2024 मध्ये सुद्धा आम्ही इथे आलो होतो. त्यावेळेचा हा व्हिडिओ इथे मी ॲड केलेला आहे. त्यावेळेस मात्र धुके नसल्यामुळे हा नाणेमाचीचा जो समोर धबधबा दिसत आहे तो आपल्याला मी 2024 चा दाखवत आहे.
नाणेमाची धबधबा व्ह्यू पॉईंटवरून आल्यानंतर पुन्हा आम्ही मढेघाटाच्या पठारावर आलो आणि आता इथून आम्ही ही मढेघाटाची ऐतिहासिक पायवाट उतरत आहोत. हाच तो मढेघाट आहे, हीच ती घाटवाट आहे जिथनं प्राचीन काळापासून कोकणात जाण्यासाठी वापरण्यात येत होती. इथून आपण थेट चाललो आहोत लक्ष्मी धबधब्याच्या खाली, जिथून आपल्याला वरून पाणी कोसळताना दिसेल. निसरडी वाट आहे, त्यामुळे आपण काळजी घ्यावी. या वाटेवर येत असताना आम्हाला बरेचसे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि खूप कचरा दिसला. अतिशय वाईट वाटते. दोन्ही बाजूला पाण्याच्या बाटल्या आहेत, कॅन्स आहेत, दारूच्या बाटल्या आहेत, कुरकुरे, लेज, चिप्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे कचरा इथे टाकून दिलेला दिसतोय. अतिशय वाईट वाटते. ज्या सुंदर निसर्गात सुंदर जागा म्हणून आपण येत असतो त्याला आपण मात्र जाताना विद्रूप करून जातो. ते 20 मिनिटाच्या सोप्या उतारानंतर आपण येऊन पोहोचतो लक्ष्मी धबधब्याच्या पायथ्याला, जिथून आपल्याला सुंदर धबधबा कोसळताना दिसतोय.
धबधबा बघून झाल्यानंतर आपण त्याच्या समोर आल्यानंतर इथून जो मागे फोटो दिसत आहे तो लक्ष्मी धबधबा आहे. ते दृश्य आम्हाला धोक्यामुळे दाखवता आले नाही, म्हणून मी हे 2024चे काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहे, जिथून आपल्याला धबधबा कसा दिसतो याचा एक कल्पना येईल. माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी इथे आलो होतो. त्यानंतर परत आल्यानंतर येथे आपण जेवण करू शकता, व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे, आणि या अप्रतिम अशा धुक्याने भरलेल्या निसर्गाचा आनंद घेत आपण पुण्याकडे परत जाऊ शकतो. फॅमिलीसह येण्यासारखी ही जागा आहे. इथे मद्यपान करताना कोणी दिसत नाही. जेवणाची व्यवस्था अगदी धबधब्याच्या पॉइंटपर्यंत आहे. आपल्याला वरून कोसळणारा धबधबा बघायचा असेल तरी थोडं इथे पुढे यावं लागतं. इथे धुकं आहे, इथूनच खाली तो धबधबा कोसळतो आहे. आपल्याला जर काही कल्पना नसेल तर सावकाशपणे आपण इथपर्यंत यावं, कारण जमीन ही प्रचंड निसरडी आहे. दगडावर पाय ठेवला तरी घसरतो आहे, गवतावर पाय ठेवला तरी घसरतो आहे. शेवाळ आहे सगळीकडे, कारण आता 2025 मध्ये मे पासून पाऊस चालू आहे, तो अजून थांबलेला नाही असे स्थानिक सांगतात. इथून खाली हा धबधबा कोसळतो आहोत. आपण त्याचं रूप खालून पाहिलेलं आहे. वरून बघा धबधब्यात किती कमी पाणी आहे, असं वाटत नाही की एवढं पाणी खाली कोसळत आहे, पण पाण्याच्या गतीमुळे त्या पाण्याचा जो प्रवाह आहे हा इथून आपल्याला खाली जाताना दिसेल. तर असा हा मढे-घाटाचा अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक परिसर एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात येऊन व्यतीत करायचा असेल तर हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. ताम्हिणी, माळशेज घाट, खंडाळा, लोणावळा यापेक्षा वेगळं ठिकाण जिथे त्या तुलनेने कमी गर्दी असते आणि राहण्याची आणि खाण्याची घरगुती व्यवस्था जिथे होऊ शकते, असा हा शांत निवांत परिसर जुलै ते सप्टेंबर या काळात अतिशय उत्तम. जर कधीही येणार असाल तर सुट्टीच्या दिवशी या, शनिवारी रविवारीच या. अन्य दिवशी अतिशय इथे कोणीच नसतं, त्यामुळे त्या एकांतामध्ये भीती वाटू शकते. जर कधी नियोजन केलं आणि येणार असाल तर श्री अंकुश शिंदे यांचा नंबर मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण त्यांच्याशी संपर्क करून या. काही वेळेस घाटावर यायला बंदी असते तर ती सुद्धा माहिती त्यांच्याकडून मिळू शकेल. रस्ता कंडिशन कशी ही सुद्धा माहिती त्यांच्याकडून मिळू शकेल. तर त्यांना येण्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क करून या, म्हणजे आपली जी ट्रिप आहे ती सफल होईल. व्हिडिओ आपण अशा रीतीने नरेशन थांबवत आहोत, पण इथून पुढे सोनकीच्या फुलांचे खूप सुंदर दृश्य आहेत, ती बघूनच आपण हा व्हिडिओ बंद करा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा.